नमस्कार मंडळी, वेलकम टू ब्लॉग विथ स्वाती मुसळे. तर चला मग आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर लग्नाचा व्हिडिओ, हळदीचा व्हिडिओ, बांगड्याचा व्हिडिओ म्हणजे हे सगळं एकत्र होतं पार्ट 1मध्ये. ते तर तुम्ही बघितलं असेल. तर आता लग्नाच्या व्हिडिओनंतर लगेचच आत्ता बघा नवरी नवरदेव घरी आलेले आहेत, त्यांचं वेलकम वगैरे झालं. ते क्लिप काही मी ॲड केले नाही. आत्ता डायरेक्ट बघा इथं गेम खेळायला बसलेले आहेत. आणि महाराष्ट्रीयन वेडिंगमध्ये लग्नाच्या नंतर हे गेम म्हणजे मॅन्डेटरी, हे असणार म्हणजे असणार. सुपारी खेळणं हे ते बरेच, फक्त फरक एवढा असतो की काही भागात वेगळे गेम असतात, काही भागात वेगळे, पण गेम मात्र नक्की ठरलेले आहेत. एवढे सगळेजण आम्ही इथे जमलोत आणि ही मजा, हे एन्जॉयमेंट करणार नाही असं होऊ शकतं का? बिलकुल नाही. तर सगळेजण असे ताव मारून बसलो होतं की गेम्स नवरी नवरदेवाला कसे खेळू घालायचे, कोणकोणते खेळू घालायचे, ज्याच्या डोक्यात जे गेम होतात ते गेम आम्ही इथं काढलेला आहे, मग तो कोणताही असो. तर आता आपला स्टार्टिंगचा तांदळामध्ये सुपारी लपवायचा तो साधा सिंपल गेम, ते प्रत्येक ठिकाणी असतो असं मला वाटतं. तर ते झालेलं आहे. त्यानंतर असं ह्या मोठ्या भांड्यामध्ये म्हणा किंवा एक घड्यामध्ये कॉईन्स, आपलं एखादी चावी, एखादी रिंग असं टाकून काही वस्तू, म्हणजे 5 वस्तू टाकल्या तर 3 कोण शोधल ते विनर असं ठरलेलं होतं. तर यात बहुतेक 9 का 7 वस्तू आम्ही टाकल्या होत्या, वेगवेगळे कॉईन्स वगैरे. म्हणजे 1-2च वस्तू असल्या तर ते लवकर शोधता येतील, जास्त वस्तू असल्या तर मग ते थोडंसं अवघड जाईल. त्यामुळे आम्ही असं केलं आहे. तर आमचे नवरी नवरदेव दोघंही खूप जोरात होते, पण आमचा नवरदेव दुसरं कोणत्याच गोष्टीकडं त्याचं लक्ष नव्हतं. आम्हाला फक्त चावी पाहिजे होती, हो का नाही? तर म्हणजे चावी आपल्या हातात असलं तर सगळं कंट्रोल आपल्या हातात, असं आमच्या नवरदेवाचं मानणं होतं. तर आमच्या नवरीबाईला सगळी सूट होती की तू काही घे बाई, तुला पाहिजे ते तू घे, पण चावी मी घेणार. तर असा काहीसा आमचा हे गेम चाललेला आहे. आणि दोघंही म्हणजे इतके फुल एक्साइटेड होते त्या गेममध्ये की ते भांडं पडून जाईल ती त्यांना काळजी नव्हती. तरी इथं बघा दोघीनं हे भांडं पकडलेलं होतं, मावशीनं दीदीनं. म्हणजे इतके एनर्जेटिक ते दोघंजण होते. तर आता बघा बघूया विनर कोण होईल. तर 2 गेम सचिन जिंकला होता आणि 1 गेम आमची नवरीबाई जिंकली होती. तर दुसऱ्या गेममध्ये मग नवरीबाई जिंकली होती. असं आता आमचं चाललेलं आहे. म्हणजे प्रत्येक गेममध्ये 5, म्हणजे प्रत्येक गेम 5 वेळेस खेळायचा, त्यापैकी 3 वेळेस कोण जिंकल ना तो विनर, असं ठरलेलं होतं आमचं. आणि शुद्ध लोक रोड ना अर्धा जास्त सांगा आता, ओळखा कोण होते? नाही सिद्धू एवढे जोरात मारतात का रे? ओळख ओळख आपण तिकडे बघण्याऐवजी इकडे बघायला. सांगू नका इकडं. सचिन आता निवड बरं, चला चला. स्थिर झाल्याशिवाय हालचाल आपण इकडे सोडा सोडा. भागड्या
त्याला बरे असते की कोणाला मारायला आले, कोणाकडे बाजूला जास्त. ते आधी जेव्हा होतं ते बाकड्यावरती ते पायावर होते, ते fighting मध्ये. एक सिंगल बांगडे. तर आज एक chance आहे. एक थांबा गप्पा बसा. आता सोड हा. ते सोड. तरी ओळख. हे सांगायले भाऊ इकडे चिटिंग चालू आहे. अरे तरी सेटिंगला वेळ लागत नाही. डोळे एवढे दाबायचे म्हणजे आजारी झाले ते लोकं. सचिन कोपर एक दोन तीन स्टार्ट. हात फिरव कोपर हा ए स्टार्ट कर. स्टार्ट. हा झाला टाइम सर. हात वर उचल. हात खाली घे, सचिन फिरव की बोट फिरव. संटू भैया. बोट फिरव खाली घे. टाइम चालू आहे. 22 सेकंड. गीता दिली तू बघायला पाहिजेस ना आधी. रेड कार्ड, रस्टिकेट. आउट ऑफ द गेम. सुपारी ठेवा हातात फक्त. नवरी नवरदेवांना कितीही असं सांगितलं ना, ते काही सुपारी व्यवस्थित खेळत नव्हती. त्यामुळे इथं बघा दुसऱ्यांचं खेळून दाखवणं चाललेलं आहे की प्रॉपर सुपारी अशी खेळतात. आणि आमच्या नवरी नवरदेवाचं ना एकमेकावर असं जसं काय आता कॉम्पिटिशन विनर झालं त्याला कायच भेटणार असं खेळणं चाललेलं होतं. म्हणून त्याच निमित्तानं एक निमित्त शोधून दुसऱ्या कपलला पण मस्त असं सुपारी खेळायला लावलं. इथं मस्त दादा वहिनीला पण बसवलं आम्ही. आता दादा वहिनीकडे बघून मग आता नवरी नवरदेव खेळणार आहेत सुपारी. तर दादानी तर एवढी मजा केली ना, एवढा हसवलंय खूप जास्त. ते त्यांचं बघू द्या आता. ते काही बघू द्या आता. बरोबर आहे की भाऊ. सुरू. स्टार्ट. हा भाऊ मांडी खाली घालायचं नाही. अरे वा, असं थोडी असतंय. नाही चुकीचं आहे. नाही मांडी खाली घालायचं नाही. वा. ओ वहिनी घ्या पटकन. 20 सेकंद झाले. भाऊ पुढे घालून हात तसं तुम्ही मांडी खाली घालू नका. पुढे समोर. नाही कोपर हाणला भाऊ, चुकीचं आहे. अरे संरक्षण करावं. टाइम लावा की रे. झालं. वहिनी बसा की मानव. टाइम झाला रे. नाही झाला भाऊ. अहो, नाही हे बघा. आमचा 120 सेकंदाचा मिनिट आहे तुमच्यासाठी. झाला एक डेब्यू हा आता झाला. हे बघा झाला की आता झाला 1 मिनिट. भाऊ तुम्ही चिठ्ठी काढला. सोडून देऊ का? सोडून देतो काय नाही. नाही असं सरेंडर नाही करायचं. हो आता नाही. लाव. नाही भाऊ हात पुढे असते बरं. नाही चुकीचं आहे. तुम्ही जोपर्यंत तो हात तुमच्या मांडीवर आणत नाही आपल्या कंट्रोल मध्ये तोपर्यंत सुपारी सुटणार नाही. हा हे महत्वाचं. हे महत्वाचं.
मांडी खाली घालायचं नाही. मांडी खाली नाही हात मांडी खाली हातच नाही. हा धरा 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 अहो एक हात धरा आधी वहिनी झाला की पोपट आहे. आता तुम्ही पोपट बी नाही लावला. आता हसायचं नाही. मागे हसू नका तुम्ही. आणि हे इकडे मामीला आयडिया सांग. मामीला समजून सांगितलं मम्मीला हेल्प करणार बहिणी मामीला नियम माहिती सगळे. आता ठेवा हे बघा, टाकायला पाहिजे स्पिन नाही लावायला पाहिजे. मम्मी मम्मी जागेवर पण नीट फिरवा. अरे टाइम बघितला ना. हा घ्या राईट राईट सुटली 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 हसू नका हात खाली मांडीवर मामी हात वर चालला. तुझ्या जवळ घे हात चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे तुम्ही फक्त फिट धरा हा सोडू नका प्रत्येकाचं सुपारी खेळणं चुकलं होतं, पण मामीचं सगळं प्रॉपर होतं. मामीने बरोबर सांगितलं की सुपारी कशी खेळायची ते, नाहीतर प्रत्येकाचं मग काहीतरी वेगळं वेगळं होतं चाललेलं. चला मग ही रात्र तर म्हणजे खूप छान गेली. म्हणजे खूप गेम खेळलो, खूप एन्जॉयमेंट सगळं झालं. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी इथं नवरी नवरदेवाला घेऊन मस्त मठावर आलो. मावशीच्या इथं या मठाला खूप मानतात. म्हणजे आजूबाजूला जेवढेही गावं आहेत, लग्न झाल्याच्या नंतर नवरी नवरदेवाला पाया पडायला इथंच आणतात. तर इथं बरेच असे देवा आहेत. तर इथं आलोत मग आम्ही पाया पडायला. आणि दीदीनं माझा नंबर लावला होता की आता तू जा स्वाती, मी तर थकले लग्नात करवली होऊन, तर चला म्हटलं दीदीला थोडंसं आराम. तर मी आणि खुशी आलोत मग नवरी नवरदेवासोबत. नवरीकडून त्यांची बहीण, आमच्यासोबत संटू भैया, अनिकेत, असे सगळेजण मिळून आम्ही आलोत. इतके सारे देवं करायचे होते ना, आम्ही तर या उन्हात थकून गेलो. म्हणजे विचारूच नका, इतकं ऊन पडलं होतं. आणि आम्ही सकाळी सकाळी आलोत बरं, तरी एवढं ऊन आहे. आणि काही देवं म्हणजे शेतात जाऊन पाया पडायचं होतं. तर मग भैया गाडी रोडला थांबवायचा आणि आम्ही मग नवरी नवरदेवाला दोघांनाच पाठवायचं की जा तुम्ही दोघं जाऊन पाया पडून या बाबा, तुमचीच गरज आहे. आणि आम्ही मस्त आरामात गाडीत बसून राहायचं. असं करत आता आम्ही घरी आलो. आणि लग्नाच्या नंतर नवरी नवरदेवाला बसून अशी अंघोळ घातली जाती. ह्या एरियात असं आहे, आमच्या इकडं असं नाही बरं. नवरी नवरदेवाला आंघोळ नाही घालत दुसऱ्या दिवशी, पण इथं बिना आंघोळीचं देवाला जाऊन पाया पडून यायचं आणि आलं की अशी आंघोळ घालायची, अशी प्रथा इकडं आहे. प्रत्येक ठिकाणची, प्रत्येक जागेची प्रथा म्हणा, रीती म्हणा, वेगवेगळ्या असतात. तर मस्तपैकी नवरी नवरदेवाला आंघोळ घातली. इथं पण त्यांचा मस्त ते गुळण्याचा गेम होता. हा माझ्यासाठी नवीन होता, कारण इकडं खेळलं जातं पण आमच्या इकडं खेळलं नाही जात. आणि मावशीच्या घरी हे डाक म्हणून याची पूजा वगैरे होती. हे पण विधी आजच पूर्ण करून घेतली. म्हणलं आम्ही आहोत तोपर्यंत मावशीचं सगळं आवरलं ना, मावशीनंतर फ्री होईल. तर बघा ही पण पूजा मस्त हे डाक करून घेतला. दिवसभराच्या तर सगळ्या रीती रिवाज काय काय होते ते सगळं कंप्लीट झालं. देवाला जाणं झालं, सगळं काही संपन्न झालं. आता राहिला होता तो हा पाळणा. हा पाळणा मेन असतो. लग्नाच्या नंतर दुसऱ्या दिवशी हा पाळणा कंपल्सरी खेळला जातो. आमच्या इकडे खेळला जातो आणि इकडेही. तर मस्त असं बायकांनी बसून मस्त पाळणे म्हणले. आणि असा काहीसा झाला आजच्या दिवसाचा शेवट. लग्न होऊन आठवडा झाला आहे आणि व्हिडिओ इतके लेट आलेत. त्या अगोदर तुम्हाला बर्थडेचा शिफ्टिंगचा व्हिडिओ बघायला भेटला असेल. तर चला, कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग कॉमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा. भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.